हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण GMC सांगलीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच. तर त्याची पात्रता जी आहे ना ती 10वी आहे. त्यामध्ये एकूण किती जागा आहेत, कोणकोणत्या विभागामध्ये आहेत, कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये त्या जागा आहेत, ती सर्व माहिती पाहणार आहोत. परंतु सांगली जिल्ह्यामध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत म्हणजे GMC सांगली याची ही जाहिरात आहे. तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC ड्रड ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड्रड ई बुक विकत घ्या. संपूर्ण सिलेबस याच्यामधून कव्हर होईल. किंमत फक्त 215 रुपये आहे. तर या ठिकाणी पहा, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई, त्याच्या खाली पहा आता जाहिरात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगाव, म्हणजे पहा या संस्थांमध्ये बरं का, या संस्थांमधील ड्रड वर्ग 4 सौदातील सरळ सेवेतील रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात. आता पहा कोणकोणती पदं आहेत ते. त्यामध्ये शिपाई पदं आहेत एकूण 6. आता ही कुठं आहेत माहीत आहे का? आधी हॉस्पिटलचं नाव सांगतो. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथली पदं आधी सांगतो. शिपाईची पदं आहेत एकूण 6. शवविच्छेदन परिचरची पदं आहेत 4. शवविच्छेदन कक्ष परिचरची पदं आहेत 6. प्रयोगशाळा परिचरची पदं आहेत 5. प्रयोगशाळा शेवटची पदं आहेत 2. चतुर्थ श्रेणी कर्मचारीची पदं आहेत 3. वसतिगृह शेवटची पदं आहेत 11. सुरक्षा रक्षकच्या जागा आहेत 7. अंधारखोली परिचरची पदसंख्या आहे 3. अशा एकूण 47 जागा ह्या मिरजच्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथेच अजून दुसऱ्या जागा पहा. तर शिपाईच्या 5 जागा आहेत. कक्ष शेवट किंवा रुग्ण शेवटच्या 14 जागा आहेत. औषध वितरण शेवटच्या 6 जागा आहेत. अपघात विभाग शेवटच्या 3 जागा आहेत. त्याच्यानंतर वर खाली झाले का, शिपाई 5, कक्ष शेवट 4 बरोबर आहे, औषध 6 बरोबर चाललं आहे आपलं. बाह्य रुग्ण विभागाच्या 3 जागा आहेत, सॉरी. अपघात शेवटच्या 5 जागा आहेत. शस्त्रक्रिया परिचरच्या 8 जागा आहेत. अंधारखोरी परिचरच्या 1 जागा आहे. क्षयकिरणची 1 जागा आहे. रक्तपेढीची 3 जागा आहेत. रुग्णपटकच्या 3 जागा आहेत. त्याच्यानंतरचं पहा, सहाय्यक कार्यकारीची 1 जागा आहे. सुरक्षा रक्षक पहारेकरीची 6 जागा आहेत. माळीची 1 जागा आहे. धोबीची 2 जागा आहेत. नाव्ही 2 जागा आहेत. प्रयोगशाळा परिचरच्या 16 जागा आहेत. व्रणोपचारच्या 2 जागा आहेत. स्वयंपाकीची 1 जागा आहे. अशा एकूण 80 जागा आहेत. आणि एक लक्षात ठेवा, ह्या सर्व पदांचा सिलेबस एकच आहे बरं का सर्वांना. त्याच्यापुढे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली यांच्यामधल्या जागा पहा. त्याच्यामध्ये कक्ष शेवटच्या 51 जागा आहेत. पहारेकरीच्या 13 जागा आहेत. शिपाईच्या 10 जागा आहेत. क्षयकिरण शेवटची 6 जागा आहेत. स्वयंपाकीच्या 7 जागा आहेत. बाह्यरुग्ण शेवटच्या 3 जागा आहेत. धोबीच्या 5 जागा आहेत. दवाखाना शेवटच्या 3 जागा आहेत. त्याच्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यकच्या 4 जागा आहेत. स्वयंपाकी किंवा मदतनीसच्या 3 जागा आहेत. शस्त्रक्रिया शेवटच्या 3 जागा आहेत. व्रणोपचारकच्या 4 जागा आहेत. त्याच्यानंतर रक्तपेढी शेवटच्या 3 जागा आहेत. उद्वाहक चालकच्या 3 जागा आहेत. माळीच्या 2 जागा आहेत. प्रयोगशाळा शेवटच्या 2 जागा आहेत. नाभिकच्या 2 जागा आहेत. मिस्त्री कम फिटर कारपेंटरची 1 जागा आहे. कार्यशाळा परिचरची 1 जागा आहे. पाणीवाला 1 जागा आहे. शिंपीची 1 जागा आहे. अशा एकूण 128 जागा आहेत. आता याच्यामध्ये पहा, आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणच्या जागा पहा. शिपाईची 1 जागा आहे. प्रयोगशाळा परिचरची 1 जागा आहे. दंत परिचरची 1 जागा आहे. स्वच्छता शेवटच्या 3 जागा आहेत. स्त्री कक्षसेविका किंवा आयाच्या 2 जागा आहेत. अशा एकूण 8 जागा आहेत तासगावला. ऑनलाईन म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक 22/8/2025 आजच जाहिरात प्रसिद्ध झाली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 14/9/2025.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2025 आहे, म्हणजे 14 सप्टेंबरपासून अर्ज सुरू होणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटची मुदत 4 ऑक्टोबर 2025 आहे आणि प्रवेशपत्र 10 दिवस आधी उपलब्ध होतील. तर अशा पद्धतीनं सांगली, मिरज आणि तासगाव GMCची ही जाहिरात आहे. एकूण 216 काहीतरी जागा होत आहेत पण टोटल, आणि सर्व पदांचा सिलेबस हा एकच आहे. तर जर तुम्हाला GMC साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.